हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज होता माझ्या मुलाचा बर्थडे, तर बस त्याच्या सेलिब्रेशनसाठी ना आम्ही बाहेर आलेलो होतो. तर हा काही असा माझा आजचा लुक होता. तर इकडे तुम्ही पाहू शकता की त्याचे पप्पा ना त्याचं बर्थडेचं डेकोरेशन वगैरे करत होते. तर सगळं डेकोरेशन वगैरे तर झालेलं होतं, फक्त बलून ब्लास्ट वगैरे पायरो वगैरे जो होतं ना त्याचे सेटअप वगैरे इकडे लावायचं चालू होतं. आणि हा आहे बर्थडे बॉय. तर याचं इकडे चालू होतं की माझा बर्थडे केक कुठं आहे, कारण की त्याला बघायचं होतं की ज्या थीमचा त्याने बर्थडे केक सांगितलेला आहे त्याच थीमचा त्याच्यासाठी बाबू करून आणलेला आहे का नाही. तर ही आहे माझी फ्रेंड साक्षी, ही पण आली होती. तर मस्त बघा किती मस्त आमचे व्हिडिओज वगैरे बनवणं चालतं. त्यानंतर इकडे चालू होतं रुद्राचं फोटोशूट. तर त्याचे आई बाबा आणि पप्पा हे त्याला मस्त पोजेस सांगत होते की असं उभा राहा तसं उभा राहा. मस्त छानपैकी त्याचं फोटोशूट वगैरे चालू होतं. खूप मज्जा येत होती त्याला आणि खूप एन्जॉय पण करत होता तो. त्याला जसं पाहिजे होतं ना तसं मस्त त्याचा मनासारखा बर्थडे सेलिब्रेट होता. आणि इकडे आईच्या आईन त्या बोलत होत्या आमच्या ताईंसोबत व्हिडिओ कॉलवर. त्या नाही आल्या ना, मग त्यांनी व्हिडिओ कॉल केला होता. तर मस्त व्हिडिओ कॉलवर त्यांच्या गप्पा वगैरे चालू होत्या. आणि हे आहेत म्हणजे आमचे फ्रेंड रिका यांच्या गप्पा रंगल्या होत्या. त्यानंतर ना रुद्रचं माझं थोडंसं चालू होतं मस्ती. तर त्याचं म्हणणं होतं की फोटो काढ मम्मा, पण त्याला म्हटलं आपण थोडासा व्हिडिओ बनवून घेऊ. तर मस्त व्हिडिओ वगैरे आम्ही शूट करत होतो. नंतर तो गेला त्याच्या आईबाबांकडे. तर आईबाबांना पण त्याचे फोटोज काढत होते. तर असं ना त्याचा बर्थडे तर असेल एकदम स्पेशल म्हणजे रोजच भेटते, पण आज थोडं जास्त स्पेशल भेटते. तर त्याला इकडे वाटलं की मी त्याचा फोटो काढते, तर तो पण मला मस्त पोज वगैरे देत होता. आणि इकडे यांचं अजून डेकोरेशनच चालू आहे, म्हणजे आपलं सगळं सेटअप वगैरे लावणं चालू आहे. तर बघू शकता तुम्ही, तर किती छान असं मस्त वाटतं ना, हिरवं म्हणजे झाडं वगैरे तिकडे मस्त वातावरण पण खूप मस्त झालेलं होतं. आणि आता बघा सगळं सेटअप वगैरे झालं नाही. बघा माझ्या यांना एवढ्या मला आरोड्या माराव्या लागतं की इकडे बघा मस्त मला व्हिडिओ शूट करू द्या. तर हे आहेत माझे पप्पा ते. तर हे ना माझी मजा घेत होते, पप्पांना सांगत होते की ती ब्लॉग बनवते असं, ब्लॉग खेळते असं. तर बघा इतके हसत होते ना, मला मस्त खूप मजा येत होती. आणि सगळेच आम्हाला हसत होते, कारण की साक्षी पण एक ब्लॉगर आहे ना, तर ती पण खूप एन्जॉय केला. लगेच शेवभाजी खाल्ली. एवढी काहीतरी मजा कोणी असेल त्याच्यासाठी पक्का एन्जॉय करत होती. खाली तिचं मजा चालू होती. छान असं बघा ती किती छानपैकी खेळते. बघा इकडं तिकडं पडणं तिचं चालू होतं मस्त. आणि इकडं मस्त रुद्राचं फोटोशूट अजून चालूच होतं. त्यानंतर बघा हा त्याचा बर्थडे केक जो की त्याला पाहिजे होता. आता दरवर्षी त्याला ना गाडीचाच थीमचा बर्थडे केक पाहिजे असतो, फक्त त्याची डिझाईन वेगवेगळी राहते, कारण की त्याला गाडी खूप आवडते. तर त्याने आम्हाला अगोदरच सांगून दिलेलं राहतो की मला गाडीचा थीमचाच बर्थडे केक पाहिजे. तर बस त्याच थीमचा आम्ही बर्थडे बुकिंग करतो, म्हणजे केक बुकिंग करतो त्याचावाला. इकडं मस्त फोटोज वगैरे काढले. त्यानंतर इकडं मस्त त्याचं बर्थडेचं सेलिब्रेशन वगैरे चालू होतं आमचंवालं. बघा तुम्ही, तो इतका खुश होता ना, खूप मजा त्याला येत होती. सकाळपासून थोडंसं मूड खराब होतं त्याचं, म्हणजे मूड म्हणजे ना त्याची तब्येत थोडी खराब होऊन गेली होती. मन बरं औषध वगैरे दिलं होतं, तर संध्याकाळपर्यंत ना थोडं चांगला होऊन गेला होता तो. तर ताप वगैरे उतरून गेला, कारण की त्याला एकदम भयंकर ताप वगैरे येऊन गेला होता काल रात्रपासून. आणि एकदम तब्येत पण खराब होऊन गेली, एकदम त्याला औषध वगैरे दिलं मग तो बरं झालं. आणि इकडे माझी फ्रेंड आणि आमच्या आईन त्या मस्त इकडं गप्पा रंगला होता. मी आमच्या आईन त्यांना सांगत होती की हाय बोला, असं ते मस्त स्माईल देत होते. तर असं काहीतरी ना आम्ही आता जेव्हा मुलं लहान असतात ना, तेव्हाच त्यांचे असे एवढे छान असे बर्थडे सेलिब्रेट होतात आणि ते फॅमिलीसोबत बर्थडे सेलिब्रेट करतात. जेव्हा मुलं मोठे होतात ना, तेव्हा त्यांच्या फ्रेंडसोबतच त्यांचे बर्थडे सेलिब्रेशन चालतं. त्यानंतर ना आम्ही जेवणासाठी गेलो बर्थडे सेलिब्रेट वगैरे झाल्यानंतर. आणि इकडे हिचं ब्लॉगिंग स्टार्ट झालं होतं आणि सगळे आम्हाला खूप हसत होते की असा ब्लॉग शूट करा, तसा ब्लॉग शूट करा असं. बघू शकता तुम्ही, खूप मज्जा येत होती, खूप छान असं वाटत होतं. आणि तर बोलतच नव्हती. आणि हिचं बघायचं वेगळं, हिने एवढे तोंड आणि हात काळे करून घेतले होते ना ते केकच्या याच्याने सगळं. बघू शकतो तुम्ही, मस्त एन्जॉय करत होतो आम्ही. बघा हिचं परत ब्लॉगिंग स्टार्ट होऊन गेलं होतं. आणि आम्ही दोघं जर भेटलो ना तर आमचं वेळेस चालतं ब्लॉग शूट करा, हा शूट करू, तो व्हिडिओ शूट करतो, मी तुझा व्हिडिओ शूट करते, तू माझा व्हिडिओ शूट कर, असं मस्त. तसं असा काहीतरी आम्ही ना बर्थडे सेलिब्रेट केला होता रुद्राचा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज. बर्थडे खतम झाला पण आमचा काही ब्लॉग शूट करणं खतम होत नाही अजून पण. आमचं हे चालू होतं की इकडे बघ तिकडे बघ, मस्त तुझे व्हिडिओ बनवते, माझ्या व्हिडिओमध्ये तू माझ्या व्हिडिओमध्ये. इकडे बघा मस्त छान असं एन्जॉय वगैरे आम्ही करत होतो. तर असं काहीतरी आम्ही रुद्राचा बर्थडे सेलिब्रेट केला होता, छान असं डेकोरेशन वगैरे केलं होतं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.